नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये मी सूर्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित अशा भोसे जिल्हा परिषद गटामध्ये मी सध्या आहे. आपल्यासोबत भोसे ग्रामपंचायतीचं विकासाचं रोल मॉडेल लोकांना कसं असतं हे प्रत्यक्षात दाखवून दिलेले भोसे गावचे सरपंच गणेशदादा पाटील आपल्यासोबत आहेत. आपण आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या सर्व दर्शकांना भोसे ग्रामपंचायत कशी विकसित झाली आणि त्याचं विकासाचं रोल मॉडेल लोकांपुढे त्यांनी प्रत्यक्षात कसं ठेवलं हे आपल्याला आज गणेश दादा दाखवणार आहेत. दादा, तुमचं सह्याद्री न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. आम्हाला आज आमच्या प्रेक्षकांना बघायचं आहे की भोसे ग्रामपंचायत हे अनेक अवॉर्डने सन्मानित करण्यात आली. जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, हे सगळं तुम्ही कशा पद्धतीनं उभा केलं आणि एक विकासाचं रोल मॉडेल काय असतं हे ग्रामपंचायतीचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला, ते आमच्या आज दर्शकांना तुम्ही दाखवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच या ठिकाणी ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून गेले 5 वर्षात आपण कशा पद्धतीनं काम करून ज्या विश्वासाने लोकांनी मला सरपंच बनवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र होण्याच्या दृष्टिकोनातून निधीची उपलब्धता असेल, आलेला निधी योग्य ठिकाणी खर्ची कसा पडला पाहिजे आणि त्याचा उपयोग आमच्या सर्वसामान्य लोकांना कसा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही काम करत गेलो. आणि काम करत असताना ऑटोमॅटिक ते रोल मॉडेल कशा पद्धतीचं एक कामामध्ये पण फरक असतो, एक ॲक्युरेसी असते किंवा नवीन काहीतरी करण्याची एक भावना असते. त्या भावनेच्या या भावनेचा वापर करून किंवा त्या आपण विकास विजन कुठल्या आधारावर आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्या आधाराचा दृष्टिकोन ठेवून आपण चांगलं कशा पद्धतीनं दाखवू शकतो किंवा करू शकतो, हे लक्षात ठेवून आम्ही तशा पद्धतीनं काम करत गेलो. आणि ते काम करत असताना ते काम नावाजलं गेलं. त्या गोष्टीचा शासन दरबारी आम्हाला त्याचा पुरस्कार भेटला. आणि तो पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचं एक ऊर्जा निर्माण करणार आहे. आपल्या केलेल्या कामाला कुठतर स्फूर्ती निर्माण करतं किंवा केलेलं काम योग्य आहे आणि तुम्ही योग्य दिशेने कामकाज करताय, अशा प्रकारची एक भावना तयार होते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम चालू आहे. आम्ही या ठिकाणी मी बोलण्यापेक्षा तुम्हीच चला, आम्ही कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, आम्ही कुठं कुठं काम केलेलं आहे, अजून कुठलं काम आमचं प्रस्तावित आहे, हे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. कारण बोलण्यापेक्षा आपण काय केलंय हे दाखवणं महत्वाचं आहे. त्याशिवाय लोकांच्या पण लक्षात येणार नाही की आपण नुसतं बोलत नाही, तर आपण ते करून दाखवतो. चला मी तुम्हाला दाखवतो. राम. दादा, तुम्हाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. राजकारणाचं बाळकडू कसं मिळालं तुम्हाला, म्हणजे काय भावनेने तुम्ही ते बघताय त्याकडे? या ठिकाणी काम करत असताना मी पहिल्यांदा उपसरपंच म्हणून काम केलं. आणि उपसरपंच म्हणून काम करत असताना पहिल्यांदा ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. एक सरकारच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारचा तिथला वातावरण असतं, त्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं वातावरण म्हणजे आय टी क्षेत्रातल्या एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर कसं वातावरण असतं, अशा पद्धतीचं वातावरण, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, ही भावना ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करत गेलो. आमची ग्रामपंचायतीची इमारत ही लोड बेरिंगची होती. त्याचं डिसमेंटलिंग करता येत नव्हतं, परंतु चांगल्या पद्धतीचं जर त्यात आतलं इंटेरियर चेंज केलं, जे पेपरलेस ग्रामपंचायत पाहिजे, ज्या आपण रेकॉर्ड बनवतो ते रेकॉर्ड चांगल्या पद्धतीचं आपण बनवण्याचा प्रयत्न केला. आणि तशा पद्धतीनं आम्ही काम करत गेलो आणि त्याचा फायदा आम्हाला भविष्यातल्या विकास कामांसाठी झाला. ठिकाणी आता आपण आलेलो आहोत, ते पशुवैद्यकीय दवाखाना आहे. परंतु पशुवैद्यकीय दवाखाना बनवत असताना हा पशुवैद्यकीय दवाखाना आपण नुसता दवाखाना नाही बनवला, तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं स्ट्रक्चर गव्हर्नमेंटनं, ते स्ट्रक्चर आहे तसंच ठेवलं. पण त्यात थोडेसे चेंजेस केल्यानंतर त्याचा आपल्याला मल्टीपर्पज यूज होऊ शकतो. आणि तो मल्टीपर्पज यूज कशा पद्धतीने होऊ शकतो, तर दवाखाना पण होऊ शकतो. या ठिकाणी एखादा गेस्ट आला, एखादा सरकारी अधिकारी आला. आता मध्यंतरीच्या काळात यशदाच्या मार्फत जवळपास 7 सरकारी अधिकारी या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी विलेज अटॅचमेंट या ह्याच्या अंतर्गत आले होते. आणि ते या ठिकाणी आले, त्यांना राहायची व्यवस्था एकदम उत्कृष्ट पद्धतीची या ठिकाणी झाली. एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल आपण कशा पद्धतीनं बनवू शकतो ते तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. हे पशुवैद्यकीय दवाखाना आहे, परंतु दवाखाना आणि हे करत असताना आपण ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो.
आता हे बघा आमच्यातल्या बचत गटांनी हं. या ठिकाणी ते भाजीपाला कशा पद्धतीचं जे तयार केलेलं आहे, इथं Structure जागा आहे. आहे, जागा उपलब्ध झालेली आहे, त्या जागेचं युटिलायझेशन कशा पद्धतीनं झालं पाहिजे आणि त्या दृष्टिक्षेपातून ते बनवलेलं आहे. ते एक सर्कल बनवून वेगवेगळ्या भाज्या आणि हे सेंद्रिय आहे सगळं, बिना खताचं, Organic. म्हणजे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हणलं तर काय ते चुकीचं ठरणार नाही. ह्या जागेचा युटिलायझेशन चांगल्या पद्धतीचं व्हावं त्या दृष्टिकोनातून हे काम केलेलं आहे. आम्ही तुम्हाला आता आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी ते हे एक इमारत कार्यालय आहे. इमारत कार्यालय, आता ही इमारत बनवत असताना गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर आहे, त्याच्या स्क्वेअर फूटमध्ये या ठिकाणी हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी गेस्ट रूम, म्हणजे कनेक्ट पण तुटला नाही पाहिजे आणि त्याचा मल्टीपर्पज यूज झाला पाहिजे. आणि आपल्यातल्या अधिकारी आला एखादा हे आला तर त्याला त्याची राहायची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे गेस्ट रूम आहे. हो, गेस्ट रूम, हा गेस्ट रूमच म्हणता येईल. बरं. आपण या ठिकाणी आपल्याला गेस्ट रूम बघायला मिळतं. पशुवैद्यकीय इमारत आहे ही आणि ही इमारत तुम्हाला दाखवतोय ते स्ट्रक्चर गव्हर्नमेंटच्या स्ट्रक्चरनुसार. हां. फक्त थोडेसे चेंजेस आपण जर केले हं. तर कशा पद्धतीनं ते मल्टीपर्पज यूज होऊ शकतो. गव्हर्नमेंटनं छोट्या छोट्या गोष्टीचं चेंजेस केल्यानंतर ह्या गव्हर्नमेंटच्या इमारती कशा पद्धतीनं चांगल्या होऊ शकतात त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही हे रोल मॉडेल म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी त्याचा वापर यशदामार्फत ट्रेनिंग सेंटरसाठी आलेले अधिकारी होते, ज्यांचं विलेज अटॅचमेंट म्हणून कोर्स होता, ते त्यांची राहण्याची व्यवस्था या इमारतीमध्ये केली होती. आम्हाला एखादी रूम तुम्हाला- दाखवू शकताय? हो, दाखवतो. म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेत बोलायचं झालं तर गुराच्या दवाखान्याला हा, राहायची सोय, एखाद्या डॉक्टर आले, अधिकारी आले, तर अधिकारी त्यांना आले. राहायची सोय व्हावी म्हणून गुराच्या दवाखान्याची जी इमारत आहे त्यामध्येच त्यांनी गेस्ट हाऊस रूम केलेली आहे. अशा पद्धतीनं ही रूम हे आहे. आता हे गेस्ट 3 बेड बेड आहेत. सारखं केलेलं आहे. 3 बेड आहेत. जर अधिकारी आला अचानक कामाचं हे वाढला आणि तुम्हाला जर राहायचं लागलं तर हे बेड केलेलं आहे. त्यालाच अटॅच बरं. चांगल्या पद्धतीचं वेस्टर्नचं संडास बाथरूम, म्हणजे टॉयलेट बाथरूम देखील हा, आहे. एकदम अशा व्यवस्थित. पद्धतीची सोय, ज्या स्वच्छता देखील पद्धतीनं खूप दिसते तिथं. ज्या पद्धतीनं गेस्ट हाऊसला तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी गेला तशा पद्धतीचीच व्यवस्था करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सरकारी इमारतीतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे एक रोड मॉडेल आहे की आपण अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं थोडे चेंजेस केल्या तर आपल्याला त्याचा उपयोग मल्टीपर्पज होऊ शकतो. आणि ह्या अशा गोष्टी केल्यामुळं या ठिकाणी आमच्या गावाचं जे रोड मॉडेल म्हणून आम्ही सारखं म्हणतो त्याचं कारण हे आहे. आपण हे काम करत असताना नुसतं याच बिल्डिंग बनवले असं नाही. दादा, इथं ज्यावेळेस अधिकारी येतात त्यावेळेस अशी शहरासारखी सुविधा त्यांना मिळते. अधिकाऱ्यांना देखील समाधान वाटत असेल की चांगल्या ठिकाणी आपण राहू शकतो. नक्कीच खेड्यात आलो, डॉक्टर असतील, अधिकारी असतील. नक्कीच त्यांनी जे इथं अधिकारी येऊन राहिले ज्यांनी त्यांनी त्या अभिप्रायामध्ये जे व्हिजिट बुक असतं ग्रामपंचायतीचं, त्या व्हिजिट बुक मध्ये त्यांनी तसा अभिप्राय देखील नोंदवलेला आहे की मी ग्रामीण भागात आलो पण ग्रामीण भागासारखं न सुविधा देता एकदम चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम या ग्रामपंचायतीने केलं. तशा पद्धतीचा अभिप्राय त्यांनी त्यांच्या व्हिजिट बुक मध्ये किंवा त्यांच्या शेऱ्यामध्ये दिलेला आहे. आणि हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता याच ठिकाणी आम्ही रोड मॉडेल म्हणतो म्हणजे आता ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसते. त्या ॲम्ब्युलन्स लोकवर्गणीतून ज्यावेळेस कोरोना कालावधी झाला आणि कोरोना कालावधीत आम्हाला प्रचंड आमच्या गावाला त्याचं सहन करावं लागलं. मग आमच्या लोकांनी ठरवलं की आपण आपली स्वतःची ॲम्ब्युलन्स विकत घेतली पाहिजे ना. ही लोकवर्गणीतून विकत घेतलेली ॲम्ब्युलन्स आहे. म्हणजे लोकांनी जवळपास 20-21 लाख रुपये गोळा केले आणि ते गोळा करून त्यांनी ग्रामपंचायतीला दिले आणि ही ग्रामपंचायतीच्या नावावर ही ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. म्हणजे हे घेत असताना देखील लोकवर्गणी करून कुठल्या माझ्या एखाद्या ट्रस्टच्या नावावर किंवा माझ्या वैयक्तिक नावावर असं केलेलं नाही. ते ग्रामपंचायतीच्या नावावर ही ॲम्ब्युलन्स घेऊन आणि आता ती अव्याहतपणे सेवा करते. आमच्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्याच्या कशा पद्धतीनं मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून ते देखील प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि त्याचा फायदा आमच्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातले जे पंढरपूरला जायचं असेल, सोलापूरला जायचं असेल आणि एकदम कमी खर्चामध्ये ही सेवा देण्याचं काम या ठिकाणी म्हणजे केलं जातं. ग्रामपंचायतीला लोकवर्गणीतून ॲम्ब्युलन्स आहे. सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल या दृष्टीने त्यांनी केलेला आहे. दादा, तुम्ही आता कोरोनाबद्दल बोललात. कोरोनामध्ये
म्हणजे कधीच न भरून निघणारं नुकसान सगळ्यात मोठं झालं बापूंचं. ते सगळी परिस्थिती तुम्ही कशी म्हणजे कसं तुमच्या आता ते कसं तुम्ही हँडल केलं, किंवा ते काय भावना तुमची होती, की या सगळ्यातून स्वतःला कसं सावरत गेला तुम्ही? त्या ठिकाणी कोरोना कालावधीमध्ये पहिल्या कोरोनाच्या फेजमध्ये माझ्या घरातील 3 आणि आमच्या गावात बऱ्यापैकी कुटुंबाचं नुकसान झालेलं त्या ठिकाणी बघायला मिळालं. परंतु ते आमच्यावर झालेलं दुःख होतं किंवा जे झालेलं ते सहन करत असताना दुसऱ्या फेजमध्ये आम्ही इतकं प्रिकॉशन घेतलं की बाकीच्या गावात मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे, परंतु माझ्या गावातला सिंगल माणूस सुद्धा त्या कालावधीत कोरोनाने मयत होऊ दिलं नाही. आम्ही त्यासाठी प्रिकॉशन घेतल्या. कशा पद्धतीने कोरोना स्प्रेड होतो आणि त्याचा आपण प्रिकॉशन म्हणून काय तर स्कॅन करणे, ब्लडचं इन्व्हेस्टिगेशन करणे. ब्लडचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याचा CRP लेवल एखाद्याचा वाढलेला असेल तर त्यातून इन्फ्लामेशन किती झाले किंवा त्यात शरीरात किती प्रसार झालाय, या गोष्टीच्या वैद्यकीय त्यांचा सल्ला घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आणि ते पाठपुरावा केल्यामुळे माझ्या सेकंड फेजच्या कालावधीत माझ्या गावात मॉर्टॅलिटी रेट 0 राहिला. आणि हे मी जे भोगले ते बाकीच्या कुटुंबाला भोगायला लागू नये, म्हणजे जवळपास 22 स्कोरवाले सुद्धा आम्ही व्यवस्थित घरी आणले. आणि का आणले तर आम्हाला मागचा अनुभव असा होता आणि त्या अनुभवातून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी मार्ग काढता येईल किंवा त्यातनं त्यांना सहकार्य कसं करता येईल, ट्रीटमेंट कशी देता येईल, ह्या भावना ठेवून आम्ही या ठिकाणी काम केलं. झालंय हे खूप वाईट आहे, परंतु पुढच्या कुटुंबाला त्याचा त्रास होऊ नये किंवा त्याचा परिणाम भोगायला लागू नये ही भावना ठेवून आम्ही काम करत राहील. आता या ठिकाणी तुम्ही आलाय, हे आहे बाजार तळ. म्हणजे या ठिकाणी आमच्या आठवड्याचा बाजार आठवडे बाजार भरतो. कोणत्या वारी असतो? रविवारी असतो. रविवार. मग रविवारी बाजार तळ असतो. ही झाडं लावलीत ही लावतानाच आम्ही 20-20 फुटाची लावली होती. त्यातून अंडरग्राऊंड ड्रीप सिस्टीम केलेली होती. बर. काय त्या झाडांना ड्रिप अंडरग्राऊंड आहे? हा, अंडरग्राऊंड केलेली होती. बर. पण काही कालांतरानंतर ही मोठी झाल्यानंतर ती सिस्टीम बंद पडली. बर. आता आमच्यातल्या लोकांना छत्र्या घेऊन किंवा सावलीसाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणे, हे सिमेंटचं आपण केलेलं आहे, कॉन्क्रीटचं केलेलं आहे. ते गरम होऊ नये, त्यांना सावली राहावी त्या बाजारामध्ये, अशा प्रकारची भावना ठेवून हे झाडं लावलेली होती. आणि एकदम चांगल्या पद्धतीची झाडं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. म्हणजे काल लावलं असं नाही, हे ज्यावेळेस करत होतो म्हणजे आम्ही व्हिजन म्हणतात ना, ते ह्या गोष्टीला व्हिजन म्हणतात. जनरली गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं बाजार तळ बनवा, मग बाजार तळ असा सुद्धा बनवता आला असता, परंतु त्यामध्ये झाडं लावायची, त्यामध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टीम करायची, ती झाडं मोठी करायची, त्याच्यात पाणी देण्याची व्यवस्था, ही ह्याला व्हिजन म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टी चेंज केल्यानंतर त्याचा फायदा आपल्या भविष्यासाठी कशा पद्धतीने चांगला होतो हे बघण्याच्या दृष्टिकोनातून हे आमच्यासाठी एक रोड मॉडेल आहे. ही जुनी इमारत आहे, जे आपण बघतो ही जुनी इमारत आहे. म्हणजे पूर्वी शाळा इथं भरत होती, त्यानंतर MSCBचं ऑफिस या ठिकाणी होतं. आणि ही जुनी इमारत कुठं तर वापरात यावी, आणि ती वापरात यावी ती, कारण ही दगडी इमारत आहे, चांगली आहे, परंतु कुठंतर त्याचा वापर व्यवस्थित झालेला नव्हता. आणि ते वापरात यावी, त्याचा व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही ती इमारत आता म्हणजे रिस्ट्रक्चर केल्यानंतर, म्हणजे त्याचं डिसमेंटलिंग करायच्या ऐवजी ते रिस्ट्रक्चर केलं. ही दगडी इमारत आहे, एवढं बांधकाम भक्कम असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर त्याच्यावरचे आम्ही कौलारू काढली, तिथं व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं पत्रा टाकून एकदम व्यवस्थित. आता ही इमारत आहे ना, ही बचत गटासाठी, क्लस्टरसाठी ऑफिस देण्याचं दृष्टिकोनात, महिलांच्या बचत गटासाठी देखील ऑफिस केलं. महिलांच्या बचत गटासाठी एकदम चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं ऑफिस बनवणं. कारण फक्त आपला वाटा सगळा वैयक्तिक ह्याचा नाही. आता ही प्रस्तावित इमारत आहे, आता हे बनवत असताना नुसतं आम्ही ते पत्रे पण टाकले असते आणि ऑफिस म्हणून दिलं असतं, पण ते दिसताना काहीतरी वेगळं दिसावं, हे सरकारी ऑफिस दिसून नये, मग आम्ही ते POP केलं आतनं सगळ्या. आणि याचं फर्निचर सुद्धा बघता तुम्ही, हे चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा तुम्हाला गेल्यानंतर हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे असं वाटलंच नाही पाहिजे. हे प्रायव्हेट गावात सगळ्या गोळा, त्यांना देखील वाटलं पाहिजे की आपल्याला ऑफिस युनिक चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो, आता हे ते त्यांचं मेन ऑफिस जे CC म्हणून बसणार आहेत ते या ठिकाणी बसतील. आणि आतल्या बाजूला या ठिकाणी आता हे काम प्रस्तावित आहे,
हे पीओपी केले, आता हे फर्निचरचं काम चालू आहे. हॉल आहे, अनेक हा, महिलांना hall. बसण्याची व्यवस्था होऊ हा, शकते. महिलांना बसायचं त्यांची मीटिंग हॉल. बर. म्हणजे जिल्हा जवळपास 14-15 गावातून येणाऱ्या महिला, बर. त्यांना बसण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची व्हावी, त्यांचं या ठिकाणी मीटिंग व्हावी, हा दृष्टिकोन ठेवून हे ऑफिस, म्हणजे माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यात एकमेव असं ऑफिस आहे की हे आम्ही अलॉट करून दिलंय. जनरली तुम्ही जर बाकीच्या ग्रामपंचायतीला बघायला गेला तर हे ऑफिस तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा, बचत गट, महिला बचत गटांसाठी ऑफिस हे जरा थोडस अजून बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाहिलंच नाही, पण एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांनी जी जुनीच इमारत होती दगडी बांधकामाची त्यालाच एकदम व्यवस्थित बनवून आता हे प्रस्तावित आहे, अजून त्याला लास्ट टच झाल्यानंतर काम चालू आहे. हा, आचारसंहितेचं हे चालू आहे, त्या कालावधीत थोडं कामाला गती थोडी कमी येते, परंतु हे काम पूर्णत्वास या मार्च अखेरपर्यंत संपलेलं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता हे इकडे काय, हे दुसरं ऑफिस बनवलेलं आहे. उद्या भविष्यात ज्या गव्हर्नमेंटच्या योजना येणार आहे त्या योजनेच्या वेळेस कुठंतरी जागा आपल्याला कमी पडणार आहे. मग हे करत असताना एकदम सगळं केलं तर त्याचा फायदा आपल्या इथल्या लोकांना होणार आहे किंवा गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना. उद्या भविष्यात एखाद्या वेळेस कृषी विभागाला जर ऑफिस नसलं तर ते ऑफिस त्यांना जे आपल्याला जर म्हणजे अजून काही शासकीय योजना आल्या तर त्याच्यासाठी तुम्ही एक राखीव ऑफिस देखील ऑफिस हे बनवून ठेवले की कुठली योजना आली नवीन, काही नवीन एखाद्या विकासाच्या मुद्दे आले तर तिथं बसून चर्चा करता यावी, तिथल्या लोकांना गोळा करून करण्यासाठी हे राखीव, म्हणजे एक ऑफिस भोसऱ्यात राखीव देखील आहे की सरकारी योजना जर कुठल्या नवीन आल्या तर त्याचं ऑलरेडीच त्यांनी एक ऑफिस देखील राखीव ठेवलेलं आहे. कृषी विभाग असेल, कुठलाही विभाग असेल, कुठलाही विभाग, त्यावेळेस आपल्याला हे कमी आपण काम करत गेलो आपल्याला त्या कामाचं यश मिळतं. नुसतं आम्ही ते हे केलंय, हे नुसतं हे केलेलं नाही. त्याचा आता शासनाचा कसं आहे, तुम्ही पाण्याच्या बाबतीत जे पाऊस पडलेलं पाणी त्याचं व्यवस्थापन व्हावं, बोर पुनर्भरण व्हावं, त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा त्या कोपऱ्याला आम्ही या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे की आता हे इथं खड्डा खांदलेला आहे, हे पाणी सगळे एका ठिकाणीच येणार. आता हे पण देखील जुनीच इमारत आहे, ही जुनी इमारत आहे, ह्याचं देखील पाणी एकाच ठिकाणी येऊन त्याचं पाणी बरोबर म्हणजे ते पावसाचं पाणी सगळं जमिनीत मुरलं जावं ह्या दृष्टीने ते सगळं केलेलं आहे. हे काम करत असताना एका ठिकाणीच, म्हणजे आज हा भोश्याचा बाजार तळ आहे, महिलांचं ऑफिस हे बाजार तळाच्या जवळ घेण्यामागचा उद्देश पण असा की इथं सगळं संरक्षित आहे. महिला ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी झाल्यानंतर महिलांना देखील या ठिकाणी येण्या जाण्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे महिलांना सिक्युअर वाटावं, सिक्युअर, सगळ्या गोष्टीनं सिक्युअर, हा उद्देश ठेवून हे ऑफिस या ठिकाणी ठेवलं. आता हे ऑफिस बनवत असतानाच फक्त आपण जुन्या इमारतीचा यासाठीच वापर केलेला नाही, तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की आमच्यातले विद्यार्थी काय बाहेर शिकायला जातात पुण्या मुंबईला, आणि तिथं त्यांना अभ्यास, म्हणजे इथं जागा नाही किंवा इथलं वातावरण शिक्षणाच्या बाबतीत तशा पद्धतीचं नाही घरातलं, मग त्यांना कुठं स्टडी रूम लावावं लागते, अशा पद्धतीनं त्यांना बाहेर जावं लागतं. मग ते त्यांना बाहेर जावं लागून तिथला वेगळा खर्च, त्यांचा वेगळा खर्च हे लागू नये म्हणून या ठिकाणी माझ्या माहितीनुसार तालुक्यातला आम्ही पहिला असेल की ते रीडिंग हॉल बनवलं. हे रीडिंग हॉल बनवत असताना विद्यार्थ्यांनी, आता हे प्रस्तावित काम चालू आहे, विद्यार्थ्यांना बसायची व्यवस्था चांगल्या पद्धतीची, ती व्यवस्था ही व्यवस्था चांगल्या पद्धतीची आता तुम्हाला हे बघायला भेटेल. हे काम प्रस्तावित आहे, हे काम चालू आहे. आता ही जुनीच इमारत आहे, परंतु जुनी इमारत असून देखील हे आता तुम्हाला खिडक्या ह्या जुन्या आहेत, परंतु ते देखील आम्ही व्यवस्थित बनवायचं. इथं म्हणजे पुण्या मुंबईच्या धर्तीवरती ज्या अभ्यासिका आहेत त्यानुसार जवळपास 32 विद्यार्थी या ठिकाणी बसू शकतात. एक साथ त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ज्या मोठमोठ्या लायब्ररी असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसून अभ्यास, असा वातावरण, म्हणजे चांगल्या वातावरणात अभ्यास करण्याची गरज असते, त्या पद्धतीचं वातावरण इथं आहे. हे किती दिवसांपासून इथं काम सुरू आहे, आणि विशेष म्हणजे इमारत जुनी आहे, आणि तुम्ही या ठिकाणी जर बघत असाल तर हे एवढं त्यांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले की असं प्रसन्न वातावरण आहे इथं. आता हे झालं विद्यार्थ्यांसाठी, ते महिला बचत गटांसाठी झालं, ते एखाद्या बाहेरचा गेस्ट आला तर. आता सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्याचा लग्न समारंभ असेल, कुठला कार्यक्रम असेल, तर तो माणूस
बाहेर जाऊन किंवा कुठल्या मंगल कार्यालयात जाऊन तो खर्च करू शकत नाही. बर. मग त्या माणसासाठी चांगल्या पद्धतीचं एक म्हणजे आम्हाला या ठिकाणी हॉल बनवलेला आहे. हा. तोच हॉल एकदम चांगल्या पद्धतीचा सुसज्ज आम्ही बनवला. त्यामध्ये तो मल्टीपर्पज हॉल असा बनवला की त्यामध्ये समारंभ होतील, प्रशिक्षणाचे वर्ग होतील, वेगवेगळ्या मीटिंग होतील. आणि ते बनवत असताना आम्ही एकदम चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणलं तर काय वेगळं ठरणार नाही. एकदम प्रायव्हेट हॉल जसा असतो तशा पद्धतीचा हॉल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आता हे काम करत असताना विविध म्हणजे निधीच्या बाबतीत अडचणी असतील, परंतु तुम्ही कामाचं जर तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही आग्रही असाल किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर काम करत असाल तर काही झालं तरी ते करायचंच आहे आपल्या लोकांसाठी. तर त्याची ची भावना असेल तर मार्ग निघून त्यात आपल्याला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी रिझल्ट आलेला बघायला मिळतो. आता हे काम प्रस्तावित आहे, हे काम चालू आहे. आता हे असाच रस्ता ज्या रस्त्यानं आपण आलोय ते काम देखील पुरं होणार आहे. हे इथं सगळे पेविंग ब्लॉक राहणार आहे. या रस्त्यानं आलेलो आता ते काम प्रस्तावित आहे, तुम्हाला बघायला भेटत असेल. हे इथं पेविंग ब्लॉक बसलेले आहेत. आता हे यशवंत सभागृह पूर्वी तुम्ही या ठिकाणी आलेला आहे. नुसतं आम्ही हे बांधलेलं आहे किंवा हे केलेलं नाही. आता ते पाण्याची व्यवस्थापन हो का इथं ती व्यवस्था केली. इथं बोर आहे, ते पाणी त्या ठिकाणी कशा पद्धती बोर पुनर्भरण म्हणतात ना, तशातला प्रकार या ठिकाणी पाण्याचा चांगल्या पद्धतीचा विनियोग म्हणजे पाणी वायपट जाऊ नाही, नये, नाही. जाऊ नये, पडलेल्या त्याचं पावसाचं पाणी हे जमिनीत मुरलं वाहून पाहिजे. जाऊ नये, हा ते जमिनीतच मुरावं. त्या हे उद्देशानं, त्याच्या मागचा उद्देश आहे. केलेलं आता हे सभागृह हे ग्रामपंचायतीचं आहे. आता हे ग्रामपंचायतीचं सभागृह कोण म्हणेल का? आता हे ग्रामपंचायतीचं मल्टीपर्पज हॉल इथं आहे. बघू शकता तुम्ही, वर दाखवा. ते जे दिलेलं आहे राऊंड मध्ये ते 7 थीम आहे. त्याचं काय ते 7 थीम म्हणजे पृथ्वी आकाश जे थीम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, ते थीमचं एक सिम्बॉल आहे. म्हणजे त्यात गुड गव्हर्नन्स असेल, ओके सगळं त्यामध्ये महिलांबाबतीत सक्षमीकरणाच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, निसर्गाच्या बाबतीत असेल. ठीक आहे. आणि आता हे बनवतोय आम्ही. आता ह्या ग्रामपंचायतीचा हॉल तुम्ही कुठेही जिल्ह्यात जावा, ग्रामपंचायत लेवलला अशा पद्धतीचा हॉल तुम्हाला या ठिकाणी कुठंच बघायला मिळणार नाही. आणि हे काम आम्ही करत असताना आता हे जे जागा मध्ये सोडलेली आहे त्यात देखील 85 इंची आम्ही त्यात हे बसवणार आहे, स्क्रीन बसवणार आहे. स्क्रीन नाही, आपण इथं बसून एखादा प्रोग्राम जर करायचा झाला तर त्याला आपल्याला वेगळं हे लावावं लागतं, म्हणजे वेगळा सेटअप बॉक्स बसवावा लागतो. किंवा ते तुम्ही आपण जे बाहेरची कुठल्या कंपनी असतील, शेती संलग्न असतील किंवा काय असतील, ते त्यांना बसवायची गरज पडून एकदम स्टँडर्ड पद्धतीचं तसं नियोजन झालेलं आहे. आता हे करत असताना हा आवाज जो घुमतोय हा सुद्धा आवाज घुमू नये म्हणून आता हे जे काम चालू आहे ते शेवटच्या टप्प्यातलं चालू आहे. आणि ते देखील तुम्हाला या ठिकाणी ते बघायला मिळेल. म्हणजे स्टुडिओ टाईप देखील आहे. स्टुडिओ टाईप सर्व प्रकारचे कार्यक्रम इथं एकदम व्यवस्थितपणे पार पडतात चांगल्या पद्धतीचं. म्हणजे नुसता हे म्हणून नाही. आता हे झाला हॉल. हॉल झाल्यानंतर जेवायचं कुठं हा प्रश्न उपस्थित होतो. आणि मग कार्यक्रम म्हणलं की जेवण पाणी आलंच. हे हॉल बनवल्यानंतर आपण आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल की कार्यक्रम म्हणलं की जेवण पाण्याची व्यवस्था, जेवण पाणी आलंच कार्यक्रम म्हणलं की. तर आता त्यासाठी देखील हॉलची व्यवस्था या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. हे हॉल बनवत असताना हा पूर्वीचा हॉल आहे. आता तो हॉल जुना होता, परंतु आम्ही ह्यात चेंजेस करून चांगल्या पद्धतीचं त्याला किचन हे बनवण्याचं काम केलं. आणि असं ग्रामपंचायतीचं तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. म्हणजे ग्रामपंचायत हे काम करू शकते. हे कुठं सुद्धा आता हेच तुम्हाला हे किचन आहे, हा दरवाजा, जे काही युनिकनेस आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत करता येईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला म्हणजे आता गावांमधले काही तरुण असतील त्याच्या वेळेस पुणे मुंबई मेट्रो सिटी मध्ये जातात, त्यावेळेस त्यांना एक इच्छा असते की आपल्या पण गावात हे असं झालं पाहिजे.
तशीच आता सगळ्या ग्रामपंचायतीचं वाटतं की पुणे मुंबईला झालं का ते 5-10 वर्षांना आपल्याकडे येत. हो हो पण त्याच्या अगोदरच तुम्ही तो इथं विकासाचा रोल मॉडेल राबवण्याचा प्रत्यक्षात प्रयत्न केलेला आहे आणि तो दिसतोय देखील या सगळ्या कामाच्या माध्यमातून. या ठिकाणी हे काम करत असताना हा. आपल्याला आता हे बघायला भेटते की नुसतं हे काम दाखवून किंवा हे करून नाही. हा. तर मी स्वतः पुण्याला शिकलेलो आहे. बर. माझी देखील भावना होती की ज्या पद्धतीनं पुण्याचं स्ट्रक्चर हा. आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शैक्षणिक बाबतीत हे असेल, गव्हर्नमेंटचं असेल, तशाच पद्धतीचं माझ्या गावात व्हावं. हा. आणि त्या पद्धतीनं मी प्रयत्न केला. हा. सरकार दरबारी ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि सरकारनं त्याला त्या बाबतीत मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. बर. या ठिकाणी निधी आणायला राजकीय इच्छाशक्ती आहे असं हा. नाही, स्वतःची देखील इच्छाशक्ती जर असली हा. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. बर. ते त्यातलं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. बरं आता दादा हे सगळं तुम्ही आम्हाला दाखवताय. प्रत्येक गोष्टीचा बारकेपणा तुम्हाला माहित आहे. म्हणजे किचन मध्ये कसं आहे हे सगळं तुम्ही पाण्याचं दाखवताय, पाणी कसं मुरेल, बोर तिथं आहे. हे सगळ्या एवढ्या बारीक सारीक गोष्टी करताना अनेक अडचणी येत असतील. ह्या अडचणी कशा पद्धतीने तुम्ही सोडवता? ह्या अडचणी ज्यावेळेस आपण काम करायला चालू करतो हा. ना, कुठलंही काम करायला चालू करा, हा. तुम्ही काम करायला चालू केल्यानंतर तुम्हाला अडचणी हे येतच असतात. बर. परंतु त्या अडचणीला मार्ग देखील अडचणी बरोबर येत असतो. बर. फक्त तुमची इच्छाशक्ती कशी आहे हा. ह्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. माझी इच्छाशक्ती ही होती की चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं पाहिजे, माझ्या गावात काहीतरी युनिकनेस झालं पाहिजे बर. आणि चांगलंच या ठिकाणी बघायला मिळलं पाहिजे. आणि तो दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतोय. आणि ते काम करत असताना बहुतांश वेळेस अडचणी येतात, बर. परंतु त्या अडचणीतून मार्ग काढून आपण वाटचाल केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून मी म्हणतो की मी माझं भोसेगाव हे रोल मॉडेल आहे. बर. मी काम केलंय. बर. आता हे झालं इन्फ्रास्ट्रक्चरचं. हा. मग वैयक्तिक लाभ असतील, हा. विहिरीचा लाभ असतील, बर. ज्या काही लाभ देण्याचं गव्हर्नमेंटच्या आलेल्या स्कीम हा. सर्वसामान्यपर्यंत पोहोचायसाठी देखील मी पंढरपूर तालुक्यात अग्रेसर आहे. नुसतं हे बनवलंय असं नाही. हा. आता आपण हे येतोय तर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे, त्या रोडवरून आपण या ठिकाणी येतो. या ठिकाणचं काम तुम्हाला बघायला भेटते. हातकरला नुसतं या ठिकाणचं काम आहे म्हणून असं नाही, परंतु हे काम करत असताना लोकांचा सहभाग या ठिकाणी मला बऱ्यापैकी चांगल्या गोष्टीत बघायला भेटतो. म्हणजे माझ्या गावातले ज्यावेळेस देऊळ खराब होती त्यावेळेस देवळांना सुशोभीकरण करायचं असेल किंवा स्वच्छता करायची असेल, मी मुख्यमंत्री समृद्ध हे जी स्वच्छता मोहीम होती ते जर त्या शनिवारी आमच्या गावातील सगळं ग्रामस्थ 2 तास गावासाठी देत होते. आणि ते देत असताना सकाळी 7 ते 9:30 पर्यंत आमच्या गावातील युवक वर्ग येऊन ते झाडणं, जी देवळं अस्वच्छ आहेत ती स्वच्छ करणे, जे प्रवाहात नव्हते ते प्रवाहात आणणे, अशा पद्धतीचं देखील या ठिकाणी लोकसहभागातून काम करण्याचं आम्ही हे केलेलं. आता हे माझं गाव आहे. आता हे जे गाळे आहेत प्रमुख चौक आहे. हा, प्रमुख चौक. हे जे गाळे आहेत हे सगळे ग्रामपंचायत. साधारणपणे किती गाळे आहेत? साधारणपणे 100च्या वर या ठिकाणी गाळे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे छोटी छोटी लोकांना दुकानं टाकता येईल यासाठी 100च्या वर गाळे त्यांनी करून दिलेले आहेत लोकांना. आता कोणतं ऑफिस आम्हाला तुम्ही दाखवा? आता या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये आलो. आता हे ग्रामपंचायतीचं ऑफिस हे जुनं लोड बिरिंगचे ऑफिस आहे. मी ज्यावेळेस उपसरपंच होतो त्यावेळेस आम्ही डिसमेंटलिंग साठी प्रस्ताव दिला, पण त्याचं वय डिसमेंटल करण्यासारखं नाही अशा प्रकारचा अहवाल त्यांनी पाठवला. मग आमच्या लक्षात आलं की आपण त्याला रिन्यू करू शकतो किंवा रिन्युएट करू शकतो. आता हे लोड बिरिंगचं ऑफिस आहे. तुम्हाला लक्षात येईल की हे लोड बिरिंगचं ऑफिस असून देखील इथलं बांधकाम दगडी आहे का? हा, दगडी बांधकाम आहे. हे जुनं 12 राबा ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी झालेलं बघायला भेटेल. आता हे या ठिकाणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बसत असतील. हे इथं आमचा स्टाफ जवळपास 7च्या वर स्टाफ आहे आमचा. हे बसत असताना या ठिकाणी हे काम करत असताना हे आम्हाला मिळालेलं सगळं पुरस्कार असतील किंवा इथे मिळालेले पुरस्कार असतील, हे म्हणजे राज्य शासनाचे असतील किंवा राज्यस्तरीय सगळे राज्यस्तरीय पातळीवरचे. आता हे बऱ्यापैकी स्मार्ट ग्राम म्हणून भेटलेला आहे, ISO चा भेटलेला आहे. परत
वेगवेगळ्या लोकमत असेल, सकाळ असेल, संत गाडगे बाबाचा हा स्वच्छतेचा ह्याचा म्हणजे ग्राम स्वच्छता हा विभागातला आहे. पुणे विभागात. हा पुणे विभागातला आहे. हा. म्हणजे हे असे पुरस्कार आम्हाला या ठिकाणी भेटतात. म्हणजे का भेटतात? बरं. तर आपण या ठिकाणी काम केलेलं आहे आणि कामाच्या जोरावर शासनाच्या ज्या स्क्रुटिनी येतात बरं. त्या स्क्रुटिनीच्या ह्याच्यावर ए लाईट लावली. त्या स्क्रुटिनीच्या ह्याच्यावर आपण या ठिकाणी त्याला पात्र ठरतो. ते पात्र ठरल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी हे बघायला भेटतं. लाईट गेली. हे आता हे जे लाईट चालू आहे ना हा. ही सोलरवर लाईट गेलेली आहे. बरं. ही चालू आहे, ही सोलरवर चालू आहे. म्हणजे आणि माझ्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर सोलर बस. हो सोलर बसवलेला आहे. बरं. ही ग्रामपंचायत देखील आता ह्या कुशनच्या खुर्च्या ह्या भवनात राजभवनात तुम्हाला बघायला भेटते. परंतु माझी एक अपेक्षा होती की माझ्या ग्रामपंचायत देखील अशा पद्धतीचे म्हणजे किती सरपंच आहेत ते किती बारक्या गोष्टींवर विचार केलाय त्यांनी. ग्रामपंचायत सदस्य असतील, गावातील ग्रामस्थ असतील, ज्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये येतात त्यावेळेस त्या बसायच्या खुर्चीवरच ज्या बसणार आहेत त्या खुर्चीचं स्ट्रक्चर देखील कसं असायला पाहिजे आता याचा देखील त्यांनी तुम्हाला विचार पूर्वी- करून केलेला आहे. या आता ह्या पूर्वी हे या ठिकाणी लाकडी खुर्च्या होत्या. बरं. परंतु त्याला थोडस चेंजेस केलं, कुशन बसवलं बरं. की ज्या पद्धतीनं राजभवनात खुर्च्या हां. आहेत तशाच पद्धतीनं या खुर्च्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. बरं. हे काम करत असताना वेगवेगळ्या अपेक्षा आपल्या जितक्या मोठ्या असतील ना हां. तुम्ही तेवढ्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. आता हे हॉल आहे, हं. 17 सदस्याची ग्रामपंचायत आहे. आता हे हॉल एसी आहे. हं. म्हणजे हे करत असताना देखील आपण कुठल्या हेड खाली एसी बसवला अशा पद्धतीचे देखील विचारणा करणार आहेत. मग त्यासाठी ट्रेनिंग आपण आयोजित केलेली होती. म्हणजे आता ते म्हणतात की तुम्ही उल्लेख केला की राजभवनात अशा खुर्च्या आहेत. म्हणजे माझं ग्रामस्थांना आव्हान असेल की तुम्ही खरंच एकदा ग्रामपंचायतीला भेट द्या. म्हणजे तुम्हाला मंत्रालयाचं फील आल्यासारखं 100% वाटेल की आपण भोश्यात नाहोत, बाहेरच कुठेतरी आहोत. आता या ठिकाणी हे महाराष्ट्र लोकसेवा भोसे ग्रामस्थांना सप्रेम भेट ही यशदा अंतर्गत आलेली टीम होती. जी 7 लोक होती. म्हणजे तुम्हाला म्हणलं आम्ही हां. त्यांना राहण्याची आरोग्य. व्यवस्था. मग ही लोक त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं. म्हणजे म्हणजे अधिकारी ज्यावेळेस तपासणीसाठी आलेत आणि त्यांनी नाही ते विलेज अटॅचमेंट ह्या प्रोग्रामसाठी आले होते. बरोबर. परंतु आमची अटॅचमेंट त्यांच्याबरोबर इतकी चांगल्या पद्धतीची ग्रामपंचायती झाली की त्यांना वाटलं की आपण जाताना ग्रामपंचायतीला कुठलं तरी एखादं गिफ्ट द्यावं. बरं. आणि आता हे महापुरुषांचे फोटो असतील. हं. हे आता माझ्या गावातलाच म्हणजे आता माझ्या तालुक्यातला गोसावी जे हे झाले म्हणजे त्यांना शहीद झाले हं. ते त्यांचा फोटो. कारण मला माझा तालुक्यातला माझ्या माणसाचा अभिमान पाहिजे आणि तो दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही महापुरुषांचे फोटो ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला तुम्हाला बघायला भेटेल. हे दादा आता तुम्ही सांगताय ग्रामपंचायतीबद्दल एवढं आम्हाला दाखवलं, एवढं सगळं आहे. पण तरी देखील तुमच्यावर ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याच्याबद्दल काय हां. सांगा? हे भ्रष्टाचाराचे आरोप केले हे साहजिक गोष्ट आहे. माझ्यासाठी ती काही नवीन नाही. परंतु असा सिंगल माणूस भविष्यात आणून दाखवा की त्यानं माझ्याकडे आलाय आणि एखादं मला मिळणारी स्कीम आहे किंवा मला मिळणारा लाभ आहे तो राजकीय दृष्ट्या तुम्ही मला सहकार्य करत नाही आणि तुम्ही आम्हाला जाणून बुजून डावलताय असं दाखवून दे. बरं. कारण की भ्रष्टाचाराचे आरोप आंब्याच्याच झाडाला दगड मारतात. तुम्ही कधी बघितलंय का की कडुलिंबाच्या झाडाला दगड मारलेली किंवा हे. आता ही सिस्टीम आम्ही सगळ्यात पहिल्यांदा माझ्या गावात आणली. आता ही सिस्टीम गव्हर्नमेंट ऑफिसला सगळीकडे असेल. परंतु ही सिस्टीम आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही हे सगळं बदल केला त्यावेळेस सांगितलं. आता ह्या खुर्च्या आहेत, ह्या खुर्च्या पूर्वीच्या खुर्च्या आहेत. म्हणजे ह्याचा वापर आता तिथं होत्या त्या खुर्च्या मी इथं वापर त्याचा केला. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल. आता हे सरपंच अवॉर्ड आहे. बरं. वेगवेगळं आता हे तालुका स्मार्ट ग्रामचं सन्मान चिन्ह असेल. हे लोकमतनं आम्हाला जवळपास 2-3 अवॉर्ड भेटलेले आहेत. असे 4-5 अवॉर्ड स्मार्ट ग्रामचा असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अवॉर्ड या ठिकाणी प्रतिनिधीचं असेल आम्हाला या ग्रामपंचायतीला भेटले. आणि हे काम करत असताना आम्ही नुसतं हे इन्फ्रास्ट्रक्चर दाखवत नाही तर वैयक्तिक लाभाच्या म्हणलं तर जवळपास ग्रामपंचायत तुकाराम ते आपण ते काय ते कागद दे रे. बरं. आता हे सगळं करत असताना तुम्ही सर्वसामान्य गावातले जे लोक आहेत, जे कामगार आहेत, ते कामगार आहेत, शेतमजूर आहेत, त्यांच्यासाठी काही केलंय का? आता जवळपास तुम्हाला बघायला भेटेल. आता जवळपास आमच्या इथं 503 घरकुलं मी 5 वर्षाच्या कालावधीत हे असताना 503 लोकांना 503 लोकांना
त्यातली 200 घरकुलं पूर्ण आहेत. पूर्ण झाली. कंप्लीट काम हा, झालं. पानंद रस्त्याचे जवळपास 19 रस्ते मंजूर करून घेतले. बर. त्यातले 19 रस्त्यातले जवळपास पूर्ण 4 झाले. आता त्याचं काम चालू आहे. विहिरी जवळपास 31 मंजूर केल्या. बर. 3 रेशीम उद्योगाचे प्रकल्प होते. बर. त्याला जे ग्रामपंचायतीमार्फत ठराव जातो त्यासाठी असेल 130 फळबागांना आपण ठराव देत असतो आणि मग कृषी विभाग त्यातून त्यांना पैसे उपलब्ध करून देत असतं. त्याच्यासाठी देखील ग्रामपंचायतीचा उपयोग म्हणजे सर्वसामान्यांसाठी. आता हे 130 फळबाग आपण म्हणतो ना, ते 130 फळबाग म्हणजे तुम्ही म्हणला मोलमजुरांना, तर त्या 130 फळबागांवाल्यांना मजुरीचे पैसे जे तुम्ही काम केलेले असतात त्या मजुरीचे पैसे सरकार देत असतं. फक्त त्याचा पाठपुरावा सरकार आणि कृषी म्हणजे ग्रामपंचायत आणि कृषी विभागानं करायचं असतं. ते देखील काम आमच्या ग्रामपंचायतीमार्फत जवळपास 130 फळबागांचं झालेलं आहे. या ठिकाणी 6 गायगुरे म्हणजे गोठे या ठिकाणी हे केलेलं आहे ग्रामपंचायत. आणि हे करत असताना आम्ही आमच्यात निराधार जे विधवा असतील किंवा ज्यांचे एक पालक जर त्यांचा मय झालेला असेल त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा असेल, अशा प्रकारच्या असंख्य योजना या ठिकाणी अपंग योजना, अपंगाचा असेल किंवा ज्याचं एक पालक गेल्यानंतर त्याला काहीतरी 18 वर्षापर्यंत जो मानधन मिळतं म्हणजे 2022 त्याच्या वयानुसार ते देखील मिळवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्याच ग्रामपंचायतीमधून मी पाठपुरावा करतो त्याचा. म्हणजे माझ्या ग्रामपंचायतीचा माणूस या ठिकाणी म्हणजे ग्रामस्थ पंचायत समिती तुम्हाला कधीही बघायला मिळणार नाही. इथून त्यांनी दिलेली कागद आम्ही घेऊन जातो, त्याची मंजुरी घेतो, त्याच्या अकाउंटवर ते पैसे जमा होतात आणि मग हे इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना कुठं तर डवचलं पाहिजे ना, कुठं तर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पाहिजे. झाडांच्या बाबतीत मी झाडांचं तुम्हाला दाखवलं, तशाच पद्धतीचं तुम्ही जर गाळे जर बघायला मिळाले तर त्या गाळ्यांच्या प्रत्येक गाळ्यापुढे तुम्हाला झाड बघायला भेटत. अशा पद्धतीची कामं केली आणि काम करणाऱ्या माणसावरच भ्रष्टाचाराचे आरोप होतात. परंतु हे रोड मॉडेल आहे, ते तुम्ही बघायला या, बघा आणि मग त्यातून तुम्ही पर्यवेक्षण निरीक्षण करा. आम्हीच केलेलं काम तुमच्या लगेच लक्षात येईल आणि ते लोक ऍक्सेप्ट पण करतात. आता जिल्हा परिषदेसाठी आईसाहेबांचा अर्ज आहे, तर इतर जी गटातली गाव आहेत ती प्रत्येक गाव तुम्हाला वाटतं का तुम्ही असं करू शकाल? 100% करू शकतो. गावाच्या वेगवेगळ्या भौगोलिक स्थिती असतात, त्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास जर केला तुम्ही तर त्यात आपण नक्कीच मदत करू शकतो. अशाच पद्धतीची बाकी सर्व गावं मला बनवायची आणि त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे. आज मी भाजप मधून उमेदवारी माझ्या आईची दाखल केलेली आहे. वर सरकार भाजपचं आहे, सेंट्रलमध्ये भाजपचं आहे, त्यामुळे निधीची उपलब्धतेच्या बाबतीत मला वाटत नाही कुठे कमतरता असेल. ग्रामविकास कुमार गोरे असतील पालकमंत्री, ते म्हणले तुम्हाला ताकद मोठ्या प्रमाणात. ते ग्रामविकास पद्धतीची ताकद तुम्हाला ताकद म्हणजे काय, तुम्हाला जो निधी मागणी आहे ग्रामविकास मंत्री असतो ते ग्रामपंचायती रिलेटेडच निधी आपण मागणी करतो. तो निधी जर कमी पडला नाही ही ताकदच झाली. तुम्ही विकास करत गेला म्हणजे तुमची ताकद वाढली, तुम्ही काम करता हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर ही ताकद वाढली. जनाधार ऑटोमॅटिक वाढत नाही, त्यासाठी लोकांची कामं करावं लागतात. सर्वसामान्यांच्या अडचणी गरजा काय आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत. आता बऱ्यापैकी लोकांना अन्नधान्य मिळत नाही, त्यासाठी देखील रेशनच्या आम्ही कार्ड घेतले, त्याचा पाठपुरावा सरकार दरबारी तहसीलदार साहेब पुरवठा अधिकारी यांच्याकडे चालू आहे. त्यात देखील आम्हाला यश मिळताना दिसतंय. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही काम करत आलेलो. दादा, एवढी वर्ष म्हणजे एका पक्षांसोबत म्हणजे अनेक पिढ्या तुम्ही राहिलेला आहात आणि आता हे सगळे भाजपमध्ये तुम्ही गेलेला, हे सगळे नवी लोक आहेत, कसं जुळवून घेता यांचं? हे गेलेली देखील आमचीच लोक होती. पूर्वी त्यांच्याबरोबर आमचं संबंध होते. मी एकमेव असं असेल की माझं कुणाबरोबर शत्रुत्व नाही, राजकीय भूमिकेत असेल परंतु माझं वैयक्तिक सगळ्यांबरोबर चांगल्या पद्धतीचे संबंध होते. त्यामुळं ते वडीलधारी मंडळी जी आहेत ती सगळी मोठी आहेत, मी वयानं लहान आहे, ते नक्कीच समजून घेऊन माझ्या पाठीशी ठामपणानं उभं राहतील हा माझा ठाम विश्वास आहे. भोसे ग्रामपंचायतीचं म्हणजे तंट्याबाबतचं पण तंटामुक्ती गाव हे देखील एक आदर्श मानलं जातंय. जी काही लोकल लेवलला भांडण तंटे आहेत ते तुम्ही कधी पोलीस स्टेशनला जाऊ देत नाहीत, लोकल लेवलला तुमच्या स्थानिक पातळीवर तुम्ही मिटवताय. हे सगळं कसं पद्धतीने तुम्ही करताय ते लोकांना सांगायला. या ठिकाणी म्हणजे माझे आजोबा यशवंतभाऊ पाटील असतील, माझे वडील वैकुंठवासी राजूबापू असतील, हे ते काम करत आलेले. लोकांची एक भावना आहे की या ठिकाणी आल्यानंतर तंटे आपापसात बसून मिटवले जातात. मग दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कुणाचं चुकलं असेल तर त्याला तिथं माफी मागायला लावून, कारण की तुम्ही जर समन्वय नाही ठेवला, आबोला जर राहिला तर ते अंतर वाढत जातं.
आणि ते अंतर वाढू नये ह्यासाठी एक समन्वयकाची भूमिका या ठिकाणी पूर्वीपासून आम्ही करत आलेलो आहे. एक पंच कमिटी म्हणतात ना तशा पद्धतीचं जमिनीची भांडणं असतील, बांधाची भांडणं असतील, पाण्याचं असेल, जागेचं असेल, काय अंतर्गत थोडे छोट्या मोठ्या खोड्या केलेल्या असतील, अशा भरपूर गोष्टी असतात. त्यावेळेस बोलवून घेऊन तसा नैतिक अधिकार नैतिक अधिष्ठान माझ्या गावाचा आहे की आपण सांगितल्यानंतर ते माणूस ऐकू शकतो, म्हणून लोक आमच्याकडे येतात. मग त्या नैतिक अधिष्ठानाचा वापर करून थोडं सांगावं लागतं की बाबा हे तुझं चुकतंय, तू दुरुस्त करून घे. आणि आमच्यातली लोक खूप चांगल्या पद्धतीचे आहेत, ते ऐकतायत, त्यांना माहित आहे कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हे चांगलं नाही. जे तंटे आहेत ते हितच मिटले तर त्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाणार आहे. आणि त्यांची ती भावना असल्यामुळं या ठिकाणी सगळे समजून घेणारी लोक असल्यामुळं बऱ्यापैकी तंटे या ठिकाणी मिटवले जातात. आम्हाला मागं बापू असताना 7.5 लाख रुपयाचं तंटामुक्तीचं बक्षीस मिळालं होतं आणि त्या बक्षिसाचा वापर आम्ही बंधारे खोलीकरणासाठी आमच्या गावाच्या पश्चिम दिशेला बंधारे आहेत, 7 बंधारे आहेत, त्याचं खोलीकरणासाठी त्याचा विनियोग केला होता. आणि त्याचा फायदा असा झाला की आता दुष्काळात देखील 3-3 महिने एकदा बंधारे भरले तर 3 महिने पाणी पुरवठ्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपून जातो. अशा पद्धतीची विधायक कामासाठी त्याचा आता एक वापर केला. शेवटचा प्रश्न विचारतो. जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गटामध्ये तुम्ही फिरताय प्रत्येक गावामध्ये. लोकांना काय आश्वासन देताय आणि लोक कशा पद्धतीचा प्रतिसाद देतात? या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद एकदम उत्तम आहे आणि आश्वासन म्हणलं तर केलेलं काम आहे. हे काम बघा आणि अशाच पद्धतीचं चांगलं काम आम्ही भविष्यात करणार आहोत. अशा पद्धतीचा एक विश्वास देतोय. तुम्ही आमच्या पाठीमागे ठामपणानं उभा राहावा. तुम्ही दिलेल्या विश्वासाच्या पात्र राहून आम्ही या ठिकाणी नक्कीच काम करू. तुमचा विश्वास, तुमचा पाठिंबा आमच्यासाठी बळकटी आणणार आहे आणि नक्कीच मला ठाम विश्वास आहे भोसे जिल्हा परिषद गटातील सुज्ञ जनता ही माझ्या पाठीशी ठामपणानं उभा राहील. तर हे होते गणेश पाटील, भोसे जिल्हा परिषद गटाच्या त्यांच्या मातोश्री उमेदवार आहेत. दादा, तुम्ही सह्याद्री न्यूजसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.